हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण वन विभागामार्फत सर्वेक्षक या पदासाठी 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी सकाळी 10:30 वाजता जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये मराठी विषयावर विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. आणि महापरीक्षा पोर्टलमार्फतच ही परीक्षा झाली होती, त्यामुळे आता ज्या आगामी परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी सुद्धा या प्रश्नांचा निश्चितच फायदा होईल आणि कसे प्रश्न येतात हेही तुम्हाला कळेल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, टरीन ती पूर्व या म्हणीतून काय व्यक्त होते? तर आपण म्हणतो टरीन ती पूर्व दिशा म्हणजे हेटटपणा. मी जे ठरल तेच योग्य असं जे म्हणणारे लोक असतात त्यालाच आपण हेटटपणा असे म्हणतो. मग टरीन ती पूर्व दिशा म्हणजे हेटटपणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा. आता सगुण निर्गुण बरोबर आहे, साकार निराकार बरोबर आहे, त्यानंतर सूक्ष्म विशालकाय बरोबर आहे, भरभराट प्रगती हे चुकीचं आहे कारण ते समानार्थी शब्द दिलेत. आपल्याला काय दिले? विरुद्धार्थी शब्द ओळखायचे आहेत आणि अयोग्य जोडी. तर वरचे तिन्ही विरुद्धार्थी शब्द बरोबर आहेत आणि ते शब्द पाठ करा कारण इतर परीक्षांना तुम्हाला फायदा होऊ शकतो. सगुणचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्गुण, साकाराचा विरुद्धार्थी शब्द आहे निराकार, सूक्ष्मचा विरुद्धार्थी शब्द आहे विशालकाय आणि भरभराटचा समानार्थी शब्द प्रगती आहे. भरभराटचा विरुद्धार्थी शब्द अधोगती होतो, पण यांनी समानार्थी शब्द दिलेत म्हणून तेच चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा. तर देवापुढे सतत जळणारा दिवा त्यालाच आपण नंदादीप असं म्हणतो. देवापुढे सतत जळणारा दिवा त्यालाच आपण नंदादीप असे म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूह हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण चा शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा. तर हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण यालाच आपण तितिक्षा असे म्हणतो. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण यालाच तितिक्षा असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आणि गाठ थोर हे नाही आहे, भास्कर कमळ हे पण नाही आहे, ज्ञानीभ्रम हे पण नाही आहे, उदट जेल 4 नंबरचे त्याचं उत्तर बरोबर आहे की उदट जेल हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर खजिना भांडार हे समानार्थी शब्द बरोबर आहेत, यातना तळ हे सुद्धा समानार्थी शब्द बरोबर आहेत, तडाट सरोवर हे सुद्धा समानार्थी शब्द बरोबर आहेत, पण आधार निराधार हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची होती. याचं उत्तर डी आहे. आधारचा निराधार हा विरुद्धार्थी शब्द आहे, समानार्थी शब्द नाही. मग खजिनाचा समानार्थी शब्द भांडार आहे, यातनाचा समानार्थी शब्द तळ आहे आणि तडाटचा समानार्थी शब्द सरोवर आहे. तो वरचे तिन्ही समानार्थी शब्द आहेत आणि खालचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची, डी त्याचं उत्तर आहे आधार निराधार. उचल बांधडी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता उचल बांधडी करणे याचा अर्थ एखाद्याला जबरदस्तीने हटवणे असा होतो. उचल बांधडी करणे म्हणजे एखाद्याला जबरदस्तीने हटवणे. सचिनने शेतात झळकवले असेल या वाक्यातील काळ ओळखा. तर या ठिकाणी पहा, याचं उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. आणि कसं ओळखायचं ते सांगतो की पूर्ण भविष्यकाळाच्या वाक्यात संयुक्त क्रियापद असते. मग झळकवले असेल हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदामधील धातुसाधिताचं शेवटचं अक्षर ला, ली, ले, लो, ल्या यापैकी कोणतं तरी एक असतं. मग झळकवलेमध्ये शेवटचं अक्षर ले आहे आणि त्यानंतर असेल, असेन, असताल यापैकी भविष्यकाळातील कोणते तरी एक सहाय्यकारी क्रियापद आलेलं असतं. मग त्याच्यानंतर असेल आले म्हणून हे पूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे. आणि भविष्यात एखाद्या निश्चित वेळी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे व्यक्त करण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. गणपती उत्सवात काही रस्त्यांवर अवजड वाहतुकीस डॅश डॅश करण्यात येतो. तर गणपती उत्सवात काही रस्त्यांवर अवजड वाहतुकीस मज्जाव करण्यात येतो. गणपती उत्सवात काही रस्त्यांवर अवजड वाहतुकीस मज्जाव करण्यात येतो, डी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की समूहदर्शित शब्द ओळखा. जसा फुलांचा गुच्छ
तसा वेलींचा, तर फुलांचा समूहाला जसं वृक्ष म्हणतात तसं वेलींच्या समूहाला कुंज असे म्हणतात. वेलींच्या समूहाला कुंज असे म्हणतात. ढोस हा द्राक्षाचा ढोस असतो. संघ हा खेळाडूंचा असतो. जत्था हा साधूंचा किंवा प्रवाशांचा असतो. तर वेलींचा कुंज बी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि दिलेला शब्द आहे सुकृत, त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो पातट, हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो. सुकृतचा विरुद्धार्थी शब्द पातट. लक्ष्मण भावोजी माझे पुढे स्वामी, मज आहे धामी आयशे वाटे, वरील ओळीतील वृत्त कोणते? तर याच्यामध्ये आभंड हा वृत्त त्यांनी दिलेला आहे. याचं उत्तर येते आभंड वृत्त. त्यानंतरचा प्रश्न आहे राजेश उद्यापासून व्यायाम रिकामी जागा, वरील वाक्य रीती वर्तमान काळामध्ये लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियापद वापरावे लागेल? आता ॲक्च्युली यांचा प्रश्नच चुकीचा झालेला आहे आणि इथं रीती भविष्यकाळ पाहिजे होतं, उद्यापासून म्हटलेलं आहे. उद्यापासून म्हटलं तर रीती वर्तमान काळ नसतो, तर तो रीती भविष्यकाळ पाहिजे होतं. प्रिंट मिस्टेक झाली त्यांच्याच्यानं. तर करेल लिहिलं तर साधा भविष्यकाळ होईल. करणार म्हणलं तरी साधा भविष्यकाळ होईल. करत असे असं लिहिलं तर ते रीती भविष्यकाळ होईल. आणि करत जाईल, करत असे म्हणलं तर रीती भूतकाळ, मी चुकून भविष्यकाळ बोललो. करत असे जर लिहिलं म्हणजे राजेश उद्यापासून व्यायाम करत असे, रीती भूतकाळ होईल. आणि राजेश उद्यापासून व्यायाम करत जाईल, रीती भविष्यकाळ होईल. तर याच्यातलं कोणतेही क्रियापद ठेवलं तर रीती वर्तमान काळ होणारच नाही. आणि ते रीती वर्तमान काळाचं वाक्य पाहिजे असेल तर असं होईल राजेश व्यायाम करत असतो, असं होईल ते. परंतु त्या पद्धतीने ते दिलेलंच नाही आहे, तर ते वर्तमान काळाच्या ऐवजी भविष्यकाळ पाहिजे होतं. आणि भविष्यकाळ असेल तर राजेश उद्यापासून व्यायाम करत जाईल, डी त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. आपल्याला अशुद्ध लिहिलेला शब्द लिहायचा आहे. तर आहेर बरोबर आहे, अनावश्यक बरोबर आहे, उत्कृष्ट बरोबर आहे, तपशील चुकीचा लिहिला आहे. तर डी त्याचं उत्तर आहे. म्हणजे दुसरी वेलांटी पाहिजे तर त्यांनी पहिली दिली, तपशील हे चुकीचं आहे ना, आपल्याला अशुद्ध शब्दच ओळखायचा होता. खालीलपैकी शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा. आता आपल्याला शुद्ध लेखन लिहिलेला शब्द ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय, बी त्याचं उत्तर येते. ज्ञानेंद्रिय हेच योग्य पद्धतीने लिहिलेलं आहे, बी त्याचं उत्तर आहे. पुढील मन अचूक शब्दाने पूर्ण करा. आणि अधिक सून, तर त्याचं उत्तर येते पाहुण्याकडे. अधिक सून पाहुण्याकडे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शाळेची घंटा झाली, आम्ही फाटकातून आत शिरलो. वरील दोन वाक्ये मिश्र वाक्यात रूपांतर करा. तर मिश्र वाक्य करण्यासाठी जेव्हा तेव्हा, जर तर, जरी तरी, तर, की, म्हणजे यापैकी एखादा शब्द वाक्यात घ्यावा लागतो. मग पहिला ऑप्शन पाहू आपण. शाळेची घंटा होताच आम्ही फाटकातून आत शिरलो, हे होणार नाही, विधानार्थी वाक्य आहे. शाळेची घंटा झाली आणि आम्ही फाटकातून आत शिरलो हे संयुक्त वाक्य आहे. शाळेची घंटा झाली तेव्हाच आम्ही फाटकातून आत शिरलो, शी त्याचं उत्तर आहे. तर सी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी शुद्ध शब्द लेखन असलेले वाक्य ओळखा. तर पहिला आहे दिवाळीचा कार्यक्रम विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी गच्च भरलेला होता. हेच बरोबर आहे त्याचं, कारण शुद्ध शब्दामध्ये पाहिजे तर गुणदर्शन बरोबर लिहिले, तर गुणदर्शन असं केलं आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. त्यानंतर इथं वेलांटी चुकीची लिहिली, वला दुसरी वेलांटी दिली, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर दिवाळीचा कार्यक्रम विविध गुणदर्शन, इथं डला दुसरी वेलांटी दिली, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं चुकीचं हे वापरलेलं आहे, इथं चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ए नंबरचं बरोबर आहे. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे होते वाक्यातले. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रत्यक्ष या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर प्रत्यक्ष या शब्दाचा संधी विग्रह होतो प्रति अधिक प्रक्षे. प्रत्यक्ष या शब्दाचा संधी विग्रह होतो प्रति अधिक प्रक्षे, हा त्याचा संधी विग्रह आहे. नंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा. आणि दिलेला शब्द आहे लंगोटी मित्र. तर लंगोटी मित्र हा मध्यमपदलोपी कर्मधारय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. लंगोटी मित्र हे मध्यमपदलोपी कर्मधारय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. म्हणजे ज्या सामासी शब्दांचा विग्रह करताना जे मधले पद आहेत किंवा जे सामासी शब्द तयार करताना मधल्या पदाचा लोप करून
तयार केले जातात त्यांनाच मध्यमपदलोपी टर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. ॲक्च्युली तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे टर्मधारय समास, आणि त्या टर्मधारय समासाचे दोन उपप्रकार आहेत. एक आहे मध्यमपदलोपी टर्मधारय समास आणि दुसरं द्विगु टर्मधारय समास. तर हा मध्यमपदलोपी टर्मधारय समासाचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य असणे या अर्थाची म्हण कोणती? तर दगडापेक्षा वीट मऊ हा त्याचा अर्थ होतो. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य असणे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ. त्यानंतरचा प्रश्न आहे, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या सम हा. वरील वाक्यातील अलंकार ओळखा. म्हणजे झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या सम हा याच्यातला अलंकार ओळखायचा आहे. तर हे अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. आणि अनन्वय अलंकार म्हणजे काय? उपमेयाला जेव्हा दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही तेव्हा अनन्वय हा अलंकार असतो. मग या ठिकाणी उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या सम हाच, म्हणजे उपमेय हे उपमेयासारखंच आहे, त्याला इतर कुणाची उपमा देता येत नाही असं वर्णन आहे, म्हणून हे अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द ओळखा. आणि दिलेला शब्द आहे दरारा. तर दराराचा समानार्थी शब्द येतो दबदबा. हेच त्याचं उत्तर आहे. दराराचा समानार्थी शब्द आहे दबदबा. त्यानंतरचा प्रश्न आहे, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर येते अकर्मक कर्तरी प्रयोग. कारण प्रसंग हे हा ठरता आहे आणि क्रियापद आहे होता, याच्यामध्ये कर्म नाहीच आहे आणि प्रसंगाला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि या वाक्यात कर्म नाहीच आहे म्हणून ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता हे त्याचं उत्तर आहे. ए नंबरचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. आणि दिलेला शब्द आहे सनात. तर एक लक्षात ठेवा, म्हणजे ज्या सामासिक शब्द म्हणजे बहुव्रीही समासातील ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद स किंवा सह असतं, म्हणजे शब्दाचं पहिला अक्षर स किंवा सह असलं की ते सह बहुव्रीही समासाचं उदाहरण असतं. अतिशय सोपी पद्धत आहे. हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे, पण पर्यायामध्ये आपल्याला बहुव्रीही दिलेलं नाही, त्याचा उपप्रकाराचं नाव दिलं आहे सहबहुव्रीही. कारण बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार येतात: विभक्ती बहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास आणि प्रादिबहुव्रीही समास. आणि बहुव्रीही समासातील ज्या सामासिक शब्दाचं पहिलं पद हे स किंवा सह असतं ते सहबहुव्रीही समासाचं उदाहरण असतं, म्हणून त्याचं उत्तर आहे सहबहुव्रीही समास. पंक्ती प्रपंच करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर पंक्ती प्रपंच करणे याचा अर्थ भेदभाव करणे असा होतो. पंक्ती प्रपंच करणे म्हणजे भेदभाव करणे हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची. प्रगत प्रफुल्लित हे नाही आहे. दानत उदार हे पण नाही, हे समानार्थी शब्द आहेत. उन्नत अविकस हे बरोबर आहे, म्हणजे उन्नतचा विरुद्धार्थी शब्द आहे अविकस, सी त्याचं उत्तर आहे. आणि पक्षपात भेदभाव हे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे प्रगत प्रफुल्लित समानार्थी शब्द आहेत, दानत उदार समानार्थी शब्द आहेत, पक्षपात भेदभाव समानार्थी शब्द आहेत, पण उन्नत आणि अविकसित हे विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणून सी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आणि रक्तदान शिबिरात सर्व गावकऱ्यांनी हिरिरीने सहभाग डॅश डॅश. तर इथं नोंदवला येईल, रक्तदान शिबिरात सर्व गावकऱ्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. नंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी शब्दाचा चुकीचा संधी विग्रह ओळखा. तर भगवत अधिक गीता, त्याचं भगवद्गीता हे बरोबर आहे. वात अधिक आवरण वातावरण हे सुद्धा बरोबर आहे. लंब अधिक दर बरोबर लंबोदर हेच चुकीचं आहे, कारण लंब अधिक उदर अशी त्याची फोड होते. लंब अधिक उदर अशी फोड होते त्याची, तर ते लंबोदर होईल. आणि ज्ञान अधिक ईश्वर ज्ञानेश्वर हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे सी. लंब अधिक दर बरोबर लंबोदर हे चुकीचं आहे. आणि बाकीचे सर्व विग्रह बरोबर आहेत. आणि ते पण लक्षात ठेवा, कारण मे बी तुम्हाला परीक्षेत विचारतील की भगवद्गीता याचा विग्रह कसा होईल, तर ते लक्षात ठेवा. भगवद्गीताचा विग्रह आहे भगवत अधिक गीता, वातावरणचा विग्रह आहे वात अधिक आवरण, आणि ज्ञानेश्वरचा विग्रह आहे ज्ञान अधिक ईश्वर. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्याला कशाची उपमा देता येत नाही या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.
तर ज्याला ट्रशाची उपमा देता येत नाही त्याला आपण अनुपम असं म्हणतो. ज्याला ट्रशाची उपमा देता येत नाही त्याला अनुपम असे म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण महापरीक्षेमार्फत वन सर्वेक्षक या पदासाठी जी परीक्षा झाली त्या परीक्षेत मराठी विषयावर विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.